नमस्कार मित्रांनो, नॉलेज हब या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हॉट इज द मीनिंग ऑफ द सेरेब्रल पाल्सी। 6 ऑक्टोबर हा दिवस 2012 या सालापासून जागतिक सेरेब्रल पाल्सी डे म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं महत्त्व असं असतं की ज्या कुटुंबामध्ये त्यांचा एखादा चाइल्ड सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त असेल, अशा कुटुंब एकत्र येतात, अशा फॅमिलीज एकत्र येतात आणि त्या ठिकाणी याविषयी बोललं जातं, याविषयी चर्चा केली जाते आणि त्यांचं आयुष्यमान अधिक चांगलं होण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला जातो या दिवसाच्या निमित्ताने। तर सुरुवातीला तर आपण पाहूयात सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय। हे दोन शब्द आहेत। याच्यामध्ये सेरेब्रल हा शब्द आहे तो मेंदूशी निगडित आहे आणि पाल्सी हा शब्दाचा अर्थ होतो अर्धांगवायू। म्हणजे सेरेब्रल पाल्सी या आजारामध्ये काय असतं की हा ॲक्च्युली न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये येतो आणि त्याच्यामुळं मेंदूशी निगडित असल्यामुळं ज्या मुलाला सेरेब्रल पाल्सी होतो त्याच्यामध्ये त्याची बौद्धिक वाढी अत्यंत हळू वेगाने होत असते आणि शारीरिक वाढ म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक वाढ ही दोन्ही ग्रोथ होत असते ती कमी वेगात होत असते इतर मुलांच्या तुलनेनं। ज्यावेळी आपण नॉर्मल मुलांचा विचार करतो ती 6 महिन्यामध्ये जर ती मुलगा रांगायला लागत असेल किंवा पालता होत असेल, तसे या मुलांच्यामध्ये होत नाही। म्हणजे त्यांची फिजिकल ग्रोथ असते ती पण खूप उशिरानं होत असते। वर्ष दीड वर्षामध्ये नॉर्मल मुलगा असेल तर तो पळायला चालायला लागतो, तसे या मुलांच्यामध्ये होत नाही। त्याच्यामुळे दोन्हीही विकास, बौद्धिक विकासही कमी प्रमाणात होतो आणि शारीरिक विकास हे दोन्ही विकास त्याच्यामध्ये कमी प्रमाणात होत असते। आता हे होण्याची कारणे काय आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जन्माच्या अगोदर, जन्म झाल्यानंतर या दोन्ही कंडिशनमध्ये काय होत असतो, सेरेब्रल पाल्सी हा डिसऑर्डर होत असते। आणि त्याच्यामध्ये जन्म होत असताना जर ब्रेनला ऑक्सिजन पुरवठा कमी झाला किंवा ब्रेनमध्ये रक्तप्रवाह झाला, रक्तस्राव झाला तरी पण हा आजार उद्भवू शकतो। याचं स्पेसिफिक कारण माहिती नाही, अजूनही याचं स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, परंतु ज्यांचं निदान केलं जातं त्याच्यामध्ये सहसा ही कारणं आपल्याला पाहायला मिळतात। आता याच्यामध्ये मेन उद्दिष्ट किंवा मेन गोष्ट मला तुमच्याशी चर्चा करायची आहे ती म्हणजे ज्यावेळी सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असणारा एखादा मुलगा किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असते तेव्हा त्या कुटुंबाचं जे मानसिक दृष्ट्या जे खच्चीकरण होत असतं ते खूप भयानक आहे। जर फॅमिलीमध्ये असा प्रकारचा जर मुलगा असेल, मुलगी असेल, तर पहिल्यांदा तर समाजाकडून जे बोललं जातं त्याच्यामुळंच ह्या आईवडिलांचं मनाचं मानसिक स्थैर्य असतं त्याचं खच्चीकरण होतं। म्हणजे त्यांनी ठरवलेलं असतं की आहे त्या वास्तवाला सामोरं जायचं, मुलाला आहे तसं सांभाळायचं, परंतु समाजाकडून ज्यावेळी अशा मुलाला बघितल्यानंतर नकारार्थी विचार पेरले जातात किंवा त्याच्याकडे बघून नकारार्थी बोललं जातं, तेव्हा मात्र या कुटुंबामध्ये आईवडिलांचं पण काय होतं, त्यांना पण नैराश्य यायला सुरुवात होते। याच्यामध्ये काहीच कुटुंब अशी असतात की त्या नैराश्यामधून बाहेर आलेले दिसतात आणि आपल्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने वाढवून एक आदर्श म्हणून समाजापुढे निर्माण करत असतात, परंतु असे अपवादच होतात। बऱ्याच कुटुंबामध्ये काय असतं की समाज जे बोलतो तुमचा मुलगा अजून का चालत नाही, तुमचा मुलगा अजून का बोलत नाही, तो चालणारच नाही का, पुढं मोठं झाल्यावर त्याचं काय होईल, अशा प्रकारचे नकारार्थी विचार ज्यावेळी बोलले जातात त्यावेळी मात्र याच्यातून बाहेर येणं खूप अवघड असतं। ज्यावेळी आपण म्हणतो की वास्तवाला स्वीकारलं पाहिजे, आहे तसं स्वीकारलं पाहिजे, ही रिॲलिटी आहे, परंतु ती आत्मसात करायला, त्यासाठी मन घट्ट करायला खूप वेळ जावा लागतो, ही सहजासहजी होत नाही। आणि हे कधी कळतं, बाहेरून आपण ज्यावेळी त्याचा घटक नसतो त्यावेळी आपण बरेच भाषणं देतो, बरेच गोष्टी बोलत असतो, परंतु अशी वेळ ज्यावेळी आपल्यावरती येते, आपल्या कुटुंबामध्ये असं काहीतरी होत असतं, अशी काही व्यक्ती असते, तेव्हा आपल्याला समजतं की ज्याचं झळतं त्याला कळतं, म्हणजे त्याची दाहकता आपल्यावर आल्याशिवाय समजत नाही। परंतु या दिवसाच्या निमित्ताने आपण एवढं तरी करू शकतो की आपल्या समाजामध्ये आजूबाजूला स्पेशल चाइल्ड असू देत, ऑटिझम असणारे चाइल्ड असू देत किंवा सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असणारी मुलं असू देत, आपण त्यांना मानसिक आधार देऊ शकतो, मोटिवेशन देऊ शकतो। त्यांच्या पालकांना सांगू शकतो की भले तुमच्याकडे असा मुलगा आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, तो तुम्हाला दिलाय कारण तुमच्याकडे तेवढी ताकद आहे की तुम्हीच त्या व्यक्तीला सांभाळू शकाल किंवा त्या मुलाला सांभाळू शकाल। असे शब्द जरी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर त्यांचे पालक त्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने वाढवतील नकारार्थी विचार बोलण्यापेक्षा।
म्हणजे आपण त्यांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो, ज्याच्यामुळं त्या मुलावरती पण चांगला परिणाम होईल आणि त्या कुटुंबामधलं वातावरण पण छान आणि आनंदी राहील. त्यामुळं या दिवसाच्या निमित्ताने आपण हा संकल्प करूया. अशा प्रकारच्या आजूबाजूला आपल्याला कोणी मुलगा दिसेल, मुलगी दिसत असेल किंवा अशा प्रकारच्या आजाराने कोणी ग्रस्त असेल, आपल्याला भले त्याच्यासाठी मदत करता येत नसेल ठीक आहे, परंतु आपण हे एक विचार पसरवू शकतो की सकारात्मक दृष्टीने त्या मुलाकडे पाहण्यासाठीचा, की तुम्हाला दिलेली ती गॉड गिफ्ट आहे आणि तुम्ही त्याला जेवढं चांगलं सांभाळाल, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह बघू नका, त्याच्यामधला पॉझिटिव्ह गुण ओळखा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला जर काही दिलेलं नसेल तर त्याला दुसरं काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं युनिक दिलेलं असतं, त्याचा शोध घ्या असं आपण सांगू शकतो. आणि त्यांचा त्या मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि आपला स्वतःचाही अशा मुलांच्याकडे बघण्याचा आपण दृष्टिकोन या दिनाच्या निमित्तानं बदलू शकतो. मला आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचे स्पेशल चाल दिसतील त्यावेळी तुम्ही त्यांचा नक्कीच सन्मान कराल आणि त्यांच्या आईवडिलांनाही तुम्ही सकारात्मक प्रेरणा द्याल. एवढे सांगून मी या ठिकाणी थांबते. थँक्यू.